लातूर हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा। या जिल्ह्यानं राज्याला दोन मुख्यमंत्री दिले, एक शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि दुसरे विलासराव देशमुख। पश्चिम महाराष्ट्रानं मराठवाड्यावर नेहमी अन्याय केला हे वाक्य जेव्हा सामान्य नागरिकांकडून उच्चारलं जातं तेव्हा विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील या तुमच्या नेत्यांनी काय केलं, त्यांना मराठवाड्यासाठी काहीच करता आलं नाही का, असा सवाल पश्चिम महाराष्ट्रातील लोक विचारतात। असो, हे पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ मराठवाडा हे दुखणं फार जुनं आहे, सध्या त्यात नको पडायला। आजचा आपला विषय आहे लातूर लोकसभा जागेचा। काँग्रेसची दिग्गज नेते मंडळी अनेक वर्ष या भागातून निवडून आलेली असताना मागील दोन निवडणुकात मात्र इथला खासदार भाजपचाच निवडून आलाय। एससी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपा विरोधात तगडा उमेदवार देणं काँग्रेसला जमलं नाही। अशात 2024ला भाजप विजयाची हॅट्रिक करणार की काँग्रेस पुन्हा कमबॅक करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तेव्हा कोण होईल लातूरचा पुढचा खासदार, चला पाहूयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर बघा, लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील 5 तर लोहा हा नांदेड जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे। लातूर हे शहर आधी शिक्षणासाठी बरंच नावाजलेलं होतं। इथल्या शिक्षणाचा लातूर पॅटर्न अगदी देशभरात चर्चेला जायचा। याशिवाय साखर कारखानदारी, गंजगोलाई हे इथं फेमस। राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री या जिल्ह्यातून आलेले असल्यानं वेगळ्या नजरेनं या जिल्ह्याकडे पाहिलं जायचं। आता मात्र लातूरचं वलय कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरमधून राज्य किंवा केंद्र पातळीवर एखादं नेतृत्व तयार होईल ही अपेक्षा आता जवळपास मावळली आहे। खुद्द विलासराव यांचे दोन सुपुत्र अमित आणि धीरज हे विद्यमान आमदार असले तरी संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची विशेष छाप नाही। असो, पण लातूर लोकसभेच्या जागेवर 1962 सालापासून विविध पक्षांचे उमेदवार निवडून येत राहिलेत। काँग्रेसचे तुळशीराम कांबळे हे इथले सुरुवातीचे खासदार। सलग 3 निवडणुका जिंकलेल्या कांबळे यांनी काँग्रेसचा मतदारसंघातील पाया मजबूत केला। 1977ला देशात काँग्रेसचं सरकार जाऊन जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं। त्यानंतर लातूर लोकसभेच्या जागेवर शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील निवडून आले। त्यांची खासदारकी 3 वर्षांचीच। त्यानंतर 1980 ते 2004 या 24 वर्षांच्या काळात काँग्रेसच्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर लोकसभेवर निर्विवादपणे आपलं वर्चस्व गाजवलं। खासदार होण्याआधी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते 2 वेळा आमदार राहिले होते। इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 1980 ते 82 या काळात ते संरक्षण राज्यमंत्री होते। पुढे 1983 साली त्यांच्याकडे वाणिज्य खात्याचा स्वतंत्र कारभार देण्यात आला। लिंगायत समाजातून येणाऱ्या शिवराज पाटील यांनी 1991 ते 96 या काळात लोकसभेचे सभापती म्हणून काम पाहिलं। शिवाय 2004 ते 2008 या कालावधीत ते देशाचे गृहमंत्री सुद्धा होते। 2004च्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही त्यांना गृहमंत्री पदाची भेट मिळाली। गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळातच 26/11/2008च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली। या टीकेनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला। 2010 ते 2015 या काळात पाटील यांना पंजाब राज्य आणि चंदीगड या ठिकाणी राज्यपाल म्हणून बढती मिळाली। 2004ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील यांचा पराभव केला। त्या भाजपच्या लातूरमधील पहिल्या खासदार झाल्या। त्यानंतर पुढील निवडणुकीत ही जागा एससी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली। त्यावेळी विलासराव देशमुख यांनी इचलकरंजीच्या जयवंत आवळे यांना लातूरमधून ताकद दिली आणि त्यांना निवडून आणलं। आवळे आधी पुण्यातील वडगाव मावळ या मतदारसंघातून 5 वेळा आमदार झाले होते। 1999 ते 2004 या काळात ते महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री होते। 2012ला विलासराव देशमुख यांचं निधन झाल्यानंतर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेसची ताकद कमी पडली। त्यावेळी मोदी लाटेच्या फायद्यामुळे डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे भाजप उमेदवार जवळपास 2.25 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले। 2019च्या निवडणुकीतही काँग्रेसनं फार तगडा उमेदवार दिला अशातली काही गोष्ट नव्हती। भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसच्या मशिंद्र कामत यांचा जवळपास 2.25 लाखांच्या वर मतांनी पराभव केला। मागील 2 लोकसभा निवडणुकांचा विचार करता लातूरमध्ये काँग्रेसचं राजकारण खिळखिळ करण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला असं वरकरणी वाटू शकतं। मात्र वस्तुस्थिती अगदी तशी नाही।
लातूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आजही काँग्रेसचं वर्चस्व आहे। इथले अनेक साखर कारखाने देशमुख कुटुंबियांच्या मालकीचे आहेत। शिवाय विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख यांचा लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर अजूनही होल्ड आहे। केंद्रात भाजपची सत्ता असेल तर इथल्या काँग्रेस खासदाराला केंद्राशी जुळवून घेणं अवघड पडू शकतं। या विचारानं दिलीप देशमुख आणि सहकाऱ्यांनी भाजप उमेदवार लोकसभेच्या जागेवर जिंकून नेण्यासाठी मदत केली अशी एक चर्चाही जिल्ह्यातील राजकारणाच्या अंतर्गत गोटात सुरू असते। भाजपच्या ईडी आणि सीबीआय प्रणीत कारवायांपासून वाचण्यासाठीचा हा एक मार्ग असल्याचंही बोललं जातं। भाजपतर्फे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना 2024 साली तिकीट मिळण्याची शक्यता आहे। मतदारसंघात विशेष प्रभाव नसला तरी केवळ आरक्षित प्रवर्गातून येत असल्याचा फायदा त्यांना झाला आहे। काँग्रेसकडून मोहन माने, मच्छिंद्र कामत यांची नावं खासदारकीसाठी चर्चेत आहेत। ऐनवेळी देशमुख कुटुंबाच्या प्रभावातील एखादं नावही खासदारकीसाठी पुढे येऊ शकतं। पण लातूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांचा विचार करता निलंगा वगळता कुठेच भाजपचं वर्चस्व नाही। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तब्बल 8 वेळा या ठिकाणाहून आमदार झालेत। 2004 साली अंतर्गत कौटुंबिक वादामुळे त्यांचे नातू आणि दिलीपराव यांचे चिरंजीव संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। शिवाजीराव यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून दिलीपऐवजी अशोक पाटील निलंगेकर यांना घोषित केल्यानं हा कौटुंबिक वाद निर्माण झाला होता। याच निवडणुकीत संभाजी यांनी आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला। पुढे 2009च्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी नातवाचा पराभव करत पुन्हा आमदारकी मिळवली। त्यानंतर मात्र पुढील दोन्ही निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरच निवडून आले। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना कामगार व मदत पुनर्वसन मंत्रीपद मिळालं। लातूरमध्ये भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी ते विशेष मेहनत घेतात। त्यांच्या व्यतिरिक्त दिलीप देशमुख हे भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्षही सध्या चांगलेच ॲक्टिव्ह झालेत। 2019ला अहमदपूर विधानसभा अपक्ष म्हणून लढलेल्या देशमुख यांच्यामुळे त्यावेळेचे भाजपचे अधिकृत उमेदवार विनायक जाधव पाटील यांचा पराभव झाला होता। सध्या दिलीप देशमुख हे लातूर लोकसभेसाठी भाजपचे समन्वयक म्हणून काम पाहतात। लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे भाग विलासराव देशमुख यांच्या 2 चिरंजीवांच्या अधिपत्याखाली येतात। या ठिकाणी वर्षानुवर्ष काँग्रेसचं वर्चस्व असल्यानं खासदारकीसाठी इथलं मतदान काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने होऊ शकतं। मागे उल्लेख केल्याप्रमाणे दिलीपराव देशमुख हे काँग्रेसचे पडद्यामागील सूत्रधार आहेत। लातूरमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे। या 2 मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला निर्णायक लीड मिळवून देण्यासाठी ते उपयोगी पडू शकतात। अहमदपूर विधानसभा क्षेत्रात अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे आमदार आहेत। सध्या अजित पवार महायुतीत असले तरी लोकसभेसाठी ते भाजपच्या उमेदवाराला मदत करतील याची शक्यता कमी आहे। बाबासाहेब पाटील यांचा वैयक्तिक जनसंपर्क मोठा आहे। साखर कारखाना, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या भागातील मतदार जोडलाय। अहमदपूरमधून भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते विनायक जाधव पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केल्यानं इथल्या मतांचं विभाजन होऊन काँग्रेस उमेदवाराला लोकसभेसाठी फायदा होऊ शकतो। उदगीर हा SC आरक्षित विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी अजित पवार गटाचे संजय बनसोडे आमदार आहेत। आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट, उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपद आणि आता जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही मिळालं आहे। राष्ट्रवादी पक्षाचा दलित चेहरा म्हणून लातूरमधून बनसोडे उदयास आले आहेत। पहिल्याच टर्ममध्ये मिळालेल्या मंत्रिपदाची परतफेड ते भाजप उमेदवाराला मदत करून करणार का हे पाहणं औत्सुक्याचं राहील। लातूर लोकसभेची जागा SC आरक्षित असल्यानं संजय बनसोडे यांच्या नावाचाही तिकीट वाटपामध्ये विचार केला जाऊ शकतो। लोहा हा या लोकसभा मतदारसंघातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी सुरुवातीपासूनच्या काळात शेतकरी कामगार पक्ष, नंतर अधेमध्ये शिवसेना आणि पुन्हा शेतकरी कामगार पक्ष असं पक्षीय वर्चस्व राहिलंय। स्वातंत्र्य सैनिक केशवराव शंकरराव धोंडगे हे शेकापचे दिग्गज नेते याच भागातले। स्पष्ट आणि बेधडक बोलण्याचा त्यांचा खाक्या संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होता। याच वर्षी त्यांचं निधन झालं। 5 वेळा आमदार राहिलेल्या धोंडगे यांनी विधानसभेत मराठवाड्याचे प्रश्न वारंवार मांडले। त्यांची आमदारकी संपल्यानंतर जवळपास 25 वर्षांनी 2019 साली लोहा येथून पुन्हा एकदा शेकापचा आमदार निवडून आला। दरम्यानच्या काळात रोहिदास चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना पक्षातर्फे लोहा भागात प्रतिनिधित्व केलं। सध्या शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे इथले प्रतिनिधी आहेत, मात्र त्यांचा कल भाजपकडे आहे।
निलंगेकर आणि चिखलीकर ही दोन मंडळी भाजपमध्ये असल्यानं त्यांना पूरक भूमिका शिंदे घेतात. एकूणच लोहा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला लोकसभेसाठी फायदा मिळू शकतो असंच सध्याचं चित्र आहे. एकूणच गणित पाहता काँग्रेसचे दिलीप देशमुख विरुद्ध भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर अशा वर्चस्वाची लढाई लातूर लोकसभेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. मराठा आरक्षण मुद्द्याचा फायदा कुठल्या पक्षाला मिळेल हे जानेवारी महिन्यापर्यंत सांगता येणं तुर्तास कठीण आहे. सरकार आरक्षण देण्यात अपयशी ठरलं तर भाजप उमेदवाराला त्याचा हमखास फटका बसेल. असो, पण तुम्हाला काय वाटतंय? लातूर लोकसभेचा पुढचा खासदार कोण असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.